या ठिकाणी पहा टी-ई-टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रांनो आता आपल्याला टाईम भेटलेला आहे तर पूर्णपणे या टाईमामध्ये आपल्याला झोकून द्यायचं आहे. एकही मिनिटं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचं नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजनची एक पी-डी-एफ तयार केलेली मित्रांनो ₹399 ला. या पी-डी-एफमध्ये जे काही आय-एम-पी पॉइंट्स आहेत बघा हे सगळे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या पी-डी-एफचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही पी-डी-एफ घ्यायची पहा फक्त ₹399. आपण बघा हे पैसे कुठेही खर्च करतो, परंतु आपण या ठिकाणी योग्य प्रकारे जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कुणी पैशाकडे पाहायचं नाही मित्रांनो. आपल्याला जी काही वेळ भेटलेली ही वेळ पूर्णपणे अभ्यासामध्ये आपल्याला घालवायची पहा. वेळेचा सदुपयोग करायचा आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल मित्रांनो. अतिशय सुंदर पी-डी-एफ आहेत आणि चांगल्या सुटसुटीत पी-डी-एफ आहेत मित्रांनो. नक्कीच तुमची याच्यामुळे चांगली रिव्हिजन होईल. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी काय प्रश्न आहे पहा. स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब-टिंब संयोग झाल्यास मुलगा या ठिकाणी जन्म होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा क्ष आणि य त्यालाच आपण XY म्हणतो. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुटनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर मित्रांनो ही जी काही व्याख्या ही वॉटसनने केली पहा. ऑप्शन क्रमांक 1 वॉटसन. आत्म्याचे जे काही शास्त्र आहे ते मानसशास्त्र, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र कोणी केली? तर ॲरिस्टॉटल. कोणी केली मित्रांनो? ॲरिस्टॉटल. त्याचप्रकारे मनाचा विकास करणारे शास्त्र, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असतं. मानसशास्त्र मित्रांनो मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र आहे पहा. समजलं? आणि मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे असं कोण म्हणलेलं आहे? विल्यम वुंट असं म्हटलेले आहेत पहा यांनी म्हटलेलं आहे. 1879 मध्ये जर्मनीमध्ये लाइप्झिग विद्यापीठामध्ये वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय शाळा चालू केली होती. हे पण लक्षात ठेवा. एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगामध्ये कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते मित्रांनो? तर सर्वेक्षण. ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पुढचा प्रश्न मित्रांनो, कातळाच्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजून आपण घाबरतो, हे उदाहरण कशाचं आहे? तर हे मित्रांनो इंद्रिय भ्रमण. ऑप्शन क्रमांक 3 इंद्रिय भ्रमणाचं हे काय मित्रांनो उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो ही अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती मांडलेली पहा. साधक अभिसंसाधन पद्धतीचा उद्गाता कोण आहे? तर मित्रांनो कोण आहे? तर लक्षात ठेवा B.F. स्किनर. ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून किती वर्षापर्यंत असतो? तर मित्रांनो किती वर्षापर्यंत असतो? तो 2 वर्षापर्यंत. आपलं याचं बरोबर उत्तर आहे किती? 2 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात आणि दुसरं समृद्ध वातावरणामध्ये वाढले तर काय होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला आणि जास्त होईल. हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाहीये? तर मित्रांनो अमूर्त क्रियाकाल अवस्था. ऑप्शन क्रमांक 3 अमूर्त क्रियाकाल अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. संकल्पना निर्मितीसाठी अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडलेलं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणी मांडलं? तर ऑप्शन क्रमांक 4 पियाजे. लक्षात ठेवा पियाजेने हे मत मांडलेलं आहे पहा. किशोरावस्थेमध्ये औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळली पाहिजे? तर मित्रांनो शालेय तासिका मोठ्या कराव्यात ही गोष्ट टाळली पाहिजे. खालीलपैकी प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा कोणत्या पहा. पहिलं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे काही विधानं दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला कोणते आवश्यक आहेत ते ओळखायचे पहा. तर मित्रांनो बघा ही पद्धती अधिक खर्चिक आणि वेळखाऊ हे या ठिकाणी योग्य आहे पहा. त्याच्यानंतर कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्रायोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. म्हणजेच याचं काय उत्तर होईल? हे याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर मित्रांनो शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे हे बरोबर आहे पहा. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहा हे सगळे विधान मित्रांनो बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीवर आधारित आहे?
तर मित्रांनो हे साधक अभिसंधान ऑप्शन क्रमांक 3 या उत्पत्तीवर हे आधारलेलं आहे पहा. किशोरावस्थेमध्ये मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे पहा. तर मित्रांनो कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे? तर अक्षरांना योग्य वळण लावणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर बिनचूक शब्द उच्चारासहित पाठांतर करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि मित्रांनो मुलांच्या सर्जनशीलता वाढण्यासाठी उपक्रम राबवणं हे सुद्धा आवश्यक आहे पहा. म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2 ब आणि ड ही विधानं काय आहेत पहा योग्य आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली. त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही. तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा आपल्याला काय करायचं आहे आता ही जी काही फास्ट रिव्हिजनची पीडीएफ आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे एमसीक्यू असतील, वन लाइनर असतील मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो. योग्य ठिकाणी हे पैसे लावा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटलाय म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही. परीक्षा रद्द झाली म्हणून तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपलं आहे पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा नक्कीच होईल. आता जे काही आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो, की आपली पीडीएफ नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी पीडीएफ वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 पीडीएफ असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटलाय वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा 399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. मित्रांनो की जेव्हा बालक चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते आणि संवाद साधण्याचा दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेला काय म्हणतात? तर मित्रांनो या अवस्थेला काय म्हटलं जातं? तर बौद्धिक विकासाची अवस्था म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 बौद्धिक विकासाची अवस्था. खालीलपैकी कोणतं विधान बालोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? तर मित्रांनो लक्षात ठेवा मॉन्टेसरीची पद्धत वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर भर दिलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा स्वयंसंशोधन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे मित्रांनो? तर चुकीचं विधान कोणतं आहे? तर सर्व घटासाठी ही पद्धत सुयोग्य आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. उत्पत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कॅम्पेबल याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कॅम्पेबल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो पहा प्रावीण्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता हे सुद्धा बरोबर आहे. प्रावीण्य, बुद्धिमत्ता, भावात्मक क्षेत्र, सर्जनशीलता, भावात्मक क्षेत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता. वरील सर्व मित्रांनो हे गट बरोबर आहेत पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणतं लक्षण योग्य आहे? मित्रांनो ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही. हे काय मित्रांनो अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये हे योग्य आहे पहा. खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचं कोणतं लक्षण नाही पहा मतिमंद. तर समायोजन असणं हे याचं लक्षण नाही पहा. बाकी सगळे लक्षण आहेत एकाग्रतेचा अभाव, कोणती गोष्ट पुनरावृत्ती करावी लागणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे. जन्मदात आणि स्वभाव ह्या व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असं अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलं? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रेगर मेंडलने हे मांडलं पहा. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे? तर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मानवांचा वेग जास्त असतो हे या ठिकाणी अयोग्य आहे. समजलं? बाकीचे पहा सगळे बरोबर आहेत. कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? तर मित्रांनो कोणत्या तर बघा शिक्षकांच्या आचरणात आणि विचारामध्ये विसंगती नसावी याचा विचार करावा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उत्पत्ती मांडली त्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं किंवा असत्य आहे?
तर बघा, संबोधन निर्मितीसाठी अवबोधात्मक कारक विकास अनावश्यक आहे, ही या ठिकाणी मित्रांनो हे विधान या ठिकाणी असत्य आहे. बाकी सगळे बरोबर आहे. मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते, मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोधन विकसित होतात, हे याचं बरोबर आहे पहा. व्यक्ती विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणतं विधान समर्थन देत नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतं विधान देत नाही, तर पहिलं विधान या ठिकाणी समर्थन देत नाही. बाकी जर पाहिलं, अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकासामध्ये वाटा असतो. जन्मतः स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. अनुवंश व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य आणि बुद्धिमत्ता ठरवते, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, स्पियरमन यांनी बुद्धीच्या उत्पत्ती मांडताना द्विघट सिद्धांतांमध्ये काही सामान्य घटक आणि विशिष्ट घटक मांडले आहेत. तर खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता आहे मित्रांनो? तर बघा, विज्ञानातील प्रयोग करणे हे याचं बरोबर आहे पहा, विज्ञानातील प्रयोग करणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की थार्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीमध्ये भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर मित्रांनो कोणती? तर बघा, प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण, हे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, की खाली दिलेल्या साधन आणि उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत पहा. आंधळ्या लोकांसाठी कोणती उपयुक्त आहेत मित्रांनो? तर पहा, पांढरी काठी उपयुक्त आहे पहा, ब्रेल पुस्तके उपयुक्त आहेत, हस्ताक्षर मार्गदर्शिका ही सुद्धा उपयुक्त आहे, ॲबॅकस सुद्धा उपयुक्त आहेत. म्हणजे हे सगळं उपयोगाचं आहे बघा आंधळ्या लोकांसाठी. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर मित्रांनो कोणती बाब या ठिकाणी लागू पडत नाही? तर मित्रांनो यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, ही बाब लागू पडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अध्ययन उत्पत्तीच्या आधुनिक उत्पत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, तर कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो? तर फक्त ब आणि ड. ब कुठे बघा, आणि ब आणि ड याचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपद्धती आणि आणि बांदोरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि आठवायला शिकतो, त्या स्मरणास कोणतं स्मरण म्हटलं जातं? तर मनोवैज्ञानिक स्मरण म्हटलं जातं पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता आहे पहा मित्रांनो? योग्य क्रम लावायचा आहे. तर दुसरं या ठिकाणी जर योग्य पहा, 1 नंबरला क येईल पहा, वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होणे, ही 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 2 नंबरला अ येईल पहा, एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुण विशेष अलग असणे, हे 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबरला क येईल, 3 नंबरला ब येईल पहा, हे बघा 3 नंबरला येईल. काय ते अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे. 4 नंबरला ई येईल पहा, संबोधनाला अमूर्त स्वरूप देणे, हे काय येईल मित्रांनो 4 नंबरला. आणि सगळ्यात ड काय येईल बघा, ड शेवटी येईल, शब्दरूपाने तो संबोध व्यक्त करणे, हे सगळ्यात शेवटी येईल. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा, तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं पण घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.